श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुणरूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमळमित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथरचना जेणे श्रोतया सुख वाटे। मागिले अध्यायी कथासुरस काळिका देवी मच्छिंद्रास। प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या आतुली। तेथून आला हरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी। स्नान करूनी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली। सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नाना तेथ। मानववेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगम व्यक्त। साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सूचवी। अहोती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता। पूर्ण करावया परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती। रजतम सत्व तृतीय गुण महामारक अतिकठिण। ते त्रिवर्ग करिती खडतर्पण ऐक्य केला त्रिशूळतो। या परी आगमा निगम बीजे सार व्यक्त तेज पुंजे। तयाची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू। नवरंग रसात झाला व्यक्तू हरिगुणीची भक्तू होईना का। काम क्रोध षड्गुण विकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार। तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले। अहो शर नोहे ते जाण युक्ती काम क्रोधाते देत मुक्ती। गांडीव नोहे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले। अगाशरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी। अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वथा। ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र। अज्ञान तमीचा महाचंद्र मच्छिंद्राते भेटला। मच्छिंद्र करूनी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून। तो मार्गी मच्छिंद्राते पाहून उभा केला हटकोनी। करूनी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण। येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवीतसे। येरू म्हणे कवणपंथी अभ्यास मिरवितसा जगाप्रती। मच्छिंद्र म्हणे जोगिये नीती नाथपंथी मिरवीतो। येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान। शैली कंथा मुद्रा भूषण निज अंगी मिरवीतसे। वीरभद्र म्हणे मुद्रा सान न घालिता फाडिले कान। येरू म्हणे गुरुप्रसादे करून मंथनी निर्मिला हा एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवूनी बंड। जगा माझी मिरविता काळे तोंड योग्यो योग्य दिसेना। तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा। नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। अगातव गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करून। पूर्ण आगणिक पंथ निर्मून जगा माझी मिरवितो। अगास्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन
तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा। ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी। म्हणे मशका खोटी वल्गना करिसी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणूनी बोलसी दुःखदायक। परमात्मा क्षोभवूनी पातक भार वाहिला निजमौळी। अरे आत्मा क्षोभता पराचा पाप भार होत ब्रह्मांडींचा। तस्मात तव गुरु कैचा तुझा गुरु विलोकी। अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा। आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसील मम हस्ते। ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन। म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन ये काळी। मग करी कवळूनी सायकासन सत्वर रगडूनी लाविला गुण। निर्वाण अर्धचंद्रबाण तुणी रातुनी काढिला। ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त। अरे उद्धटा आपुले अहित जना माझी मिरविसी। अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मज लागून। परी हे बरवे नो हे मरण ये काळी पावसी। अरे ऐसे सोंग मज कारण कित्येक झाले अवलोकून। बहुरूप्याचे खडतरपण शूरत्वरणी मिरवेना। की अजा कंठींचे लंबस्तन परी नातुडे त्यात दुग्धपान। तेवी तू दाकविसी हाव भाव करून परीक्षणैक क्षीण होसील की। वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दावीन यमलोक। तव आयुष्य सरले सकळिक म्हणून येथे आलासी। तरी मी तू ते काळक्षय प्रगट झालो आहे प्रत्यक्ष। तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे। मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवील काय नगांची कोटी। की महाक्षिराब्धी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते। मूर्खा ऐक वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदहस्त। तेणे होतसे शरणागत मानव दानव देवादी। तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड। महासविता तप्त उजेड खद्योताते मिरवेना। वीरभद्र म्हणे तू काय करीशी मरण काळी फाटा फुटला तुझसी। आता क्षणेची भूमी पाशी करीन नभतासी ऐसे। अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश। म्हणूनी मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी। ऐसे म्हणूनी वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदान। म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका। मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला अपवित्र। परी तेणेची सुखी पंचवक्र दुःख लेशी मुललासे। अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला। परी सावध तू होई का वहिला राम मंत्रा वेगळा। ऐसे म्हणूनी कक्षे झोळी विलोकूनी भस्म करी कवळी। मग शस्त्रास्त्री तेणे काळी वज्रस्थापना जल्पतसे। पूर्ण प्रयोग घालून धाटी भोवती फिरवी भस्म चिमुटी। तेणे करूनी वज्रदाटी दाही दिशा मिरवीतसे। आणिक करी कवळूनी भस्म यासी विलोकी योगद्रुम। तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला।
तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ मग आपुले मानी मनात बाण आहे तृणासम ऐसे म्हणूनी स्तब्ध दृष्टी उभा करी कवळूनी भस्म चिमुटी तव तो बाण नभापोटी संचरूनी उतरतसे मच्छिंद्रनाथा ते लक्षून खाली उतरतसे घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करीती पै झाले तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला मग शक्ती अस्त्र दे दीप्यमान योजिता झाला रुद्रनंदन सज्ज करूनी सायक संधान साधूनिया प्रेरिले सवेची काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पोठोपाठ शक्तीच्या परीती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे दिग्गज पळती रानो रान शेषन ठेवी आपुली मान वराह पाहुनी अतिनिर्वाण दंताने मही सरसावी कूर्म करी तसे सबळ पृष्ठी पाहू पातले देव विमान दाटी तेही पाहुनी कपाट पोटी संचरूनी पळताती देव विमानी हडबड पाहुनी उडुगण पळती पाड सोडूनी आपुले कार्य उघड नभा माझी सरकले देव दानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू ही शक्ती नोहे प्रळय समस्त मही बुडवील वाटतसे सबळ बळिष्ठ ती मही कापत तेडे नगकड्यांची खाचणी होत माय लेक चुकुनी निश्चित रुदन करीती हंबरडे सहस्र विजूंचा कडकडाट दावूनी शब्द अनिवार लोट नभमंडळ पाहूनी नीट शक्ती भेदिली वज्राते तेणे वज्र अतिक्षीण होऊनी पडले गगनाहून पुढे मच्छिंद्राचा लक्षुनी प्राण हरावया येतसे यावरी नागास्त्र निशक्त ते पाहूनी मच्छिंद्रनाथ त्वरे कवळूनी भस्म चिमुटीत रुद्रास्त्र प्रेरितसे त्या सवेची योजुनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित प्ररी रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळूनी तेणे हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊनी पडियेली शक्ती पडता खचूनी मही रुद्र मिरवले अदृश्य देही येरी कडे खगेंद्र अही अस्त्रा अस्त्र भक्षितसे तेणे नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित यावरी अस्त्र विनतासुत तेही झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रतापतरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी पर्वतास्त्र सोडितसे तेणे कोंडिला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसुत तेणे करूनी चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरवली या परी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यस्त्र ते पाहूनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरितसे त्याने सकळ अग्नी विजवून करीते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामव्यथा योजितसे त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रत्यस्त्र तेणे करूनी काम पळत सुख पावला रतिसंगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोरगास्त्र ते पाहूनी मच्छिंद्रनाथ
संजीवनी प्रेरितसे वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरितसे मग अस्त्र ते बळवंत देव दानव प्रगटले अमित ते पाहुनिया उभयता ते स्वग्रीवा तुकविती परस्परे धन्य धन्य वदोनी हृदयी करिती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती वीरभद्र म्हणे सकळे मही वीर जिंकिले भद्र युद्धे प्रवाही परी मच्छिंद्रा तुझ समान ये देही देखिला नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्रजात येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र तुकावुनी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ आणि तूही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशा ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणी स्वस्थानात जाऊनिया पोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अतिपवित्र ते पाहुनिया वरदपात्र विध्यस्त्र प्रेरितसे ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती सोडिता झाला तत्क्षणी ते पाहुनिया दत्त वरदपाणी स्त्री अस्त्र सोडित गगनी ते बोलदा लावण्य खाणी स्वामी लागी विहिताती तेणे करूनी कार्तिकस्त्र तत्क्षणी पावले शांत यावरी भद्रतो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र तेणे काळ भक्षुनी पवित्र पंचतत्व कवळीतसे ते पाहुनी सकळ देव करिते झाले मच्छिंद्रस्तव म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पावेल की म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहे अनंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाश रूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरितसे तेणे माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरूनी महिला देव नमिती मच्छिंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलावुनी वीरभद्र करी कर ओपिती म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ऐसे वीरभद्रा ते सांगूनि समस्त प्रेमे प्रीती वाढविती यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करूनिया धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो मज समान युद्ध नेमी पादलो यासी युद्ध भूमी परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ म्या पूर्वी रावण बळी भांडोन सुखे देवी वर रणी आणुनी किन्नर गंधर्व थकित जाण नाही पुढे ठेले मम युद्धी कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्रनाथे मग करी कवळूनी हृदयाते धरिता झाला सप्रेम म्हणे महाराजा योगद्रुमा वेधक कामना असेल तुम्हा
तरी तरी सांगोनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. येरू म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करूनी माझा, परी त्याते फळ देऊ नियाजा. लोकोपकारी मिरवावे जैसे एक वायूचे आधीन यथार्थ. वर्षा काळी मेघ वर्षे जलाते, तेणे तुष्ट होय क्षितीत चराचर अवघेही. तन्याये कामना चित्ती विकार सांडी वरली मती. तरी कार्यगंधाच्या बैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण. म्या कामनी वरिला विद्या काम, साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान, आपण वहिवाटा ये देही धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काम, मंत्रा पाठी पुरवावा. एवं वर ओपूनी माते, लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते, कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलूनी वरदयुक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती. या परी सकळ देव बोलती, प्रसन्न होऊनी तयाते. म्हणती वीरभद्रे दिधलावर, तया साह्य असो आम्ही समग्र. मंत्रपोटी कार्य थोर, आम्ही करू सहसाही. ऐसे बोलुनी वरदयुक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती, भावे करूनी नमियेला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्याते कृपे न्याहाळी. परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळतो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी, जेथे पडता जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी, दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी, निवारीन मी निश्चयेसी. मग चक्र अस्त्र देऊ नित्यासी, तुष्ट मानसी केला तो. या परी नंदिश उमानाथ, तोही प्रसन्न होऊनी त्याते. प्रेमे कवळूनी हृदयाते, त्रिशूळास्त्र ओपीतसे. या परी नाभी तनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपी सविता, संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर, फळे पावती गोमटी. ऐसे वदूनी विधिराज, तुष्ट केला तपोभुज. या परी शक्र नभी ओज, तोही वर ओपीतसे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्याते दिधले कृपा करून. मग अस्त्र मंत्र सांगून, वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊनिया उदार. सिद्धी देऊनी समग्र, दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता. आपास्त्र मंत्र भोगता, केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरे ते नीर उठे. सकळ सरिता लोटूनी लोट, दिशे दिशे मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी, तोही आल्हादे चित्तकामनी. वर दिधला मंत्र अग्नी, स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्र मोहनी. असो सर्व देवी वरद पाणी, एक एकांनी ओपिला. मग आपुलाले आसन योजून, सिद्ध करिते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनवी तसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की जीवासी. मन कर्णिका स्नान मानवांसी, आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करून. तरी येऊनिया कामना पूर्ण,
करीन आपुली महाराजा। ऐसी ऐकूनी वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती। मग स्वये विमानी वाहुनी श्रीपती घेऊनिया चालिला। विमानयाने आपुले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ। मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊनिया बसविला। आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी। सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला। मग नित्य मन कर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून। यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटतसे। मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पाठार दाविजे माते। म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे। अवश्य म्हणूनी नारायण मेरू पाठारी केले गमन। मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी। नवनारायणांच्या समाधी नव 10वी समाधी वासुदेव। ऐसा पाहून मनोभाव पुनः येत वैकुंठी। असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत। मग पाचारुनी उमाकांत नेता झाला कैलासी। तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ। स्थितिवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे। यावरी कोणे एके दिवशी इंद्र येऊनी कैलासासी। भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथा नेतसे। यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती। तेथेही अत्यंत वाढवूनी प्रीती निरोपाते मागतसे। तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण। तेथेही षण्मास राहून विधिराज तोषविला। या परी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ। एक दिन करूनी तीर्थ सकळ देवांसी तोषविले। सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अर्यमा दक्ष। सकळ करूनी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरवला। असो 7 वर्षे पर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ। सकळांचा गौरव घेऊनी अतिथ पुसुनिया निघतसे। मग सकळ निघूनी स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी। विमानी वाहुनी मृत्युलोकासी आणूनिया घातले। असो देव गेले स्वस्थानासी। येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी पुनः चालिला तीर्थाटनासी। करावया अत्यादरे भ्रमण करिता शुद्ध महिसी। जाता झाला केकाड देशी ते परमस्थान पश्चिम देशी। वज्रवन पाहिले तव त्या ठाई वज्र भगवती। महादैवत प्रताप शक्ती भावे नमुनी अंबिका मूर्ती। तीर्थस्थान करीतसे तेथे 360 कुंडे असती। परी उष्णोदके भरली असती। ते पाहुनी परमचित्ती आश्चर्याते मानितसे। आश्चर्य मनात योजुनी करीत की उष्णोदके कुंडे भरित। तरी तयांची राहणी पुसूनी कोणास आपण कुंडे निर्मावी। निर्मुनिये परी सर्वाहून परम आगळे उष्णोदक जीवन। मग सकळ तीर्थात करूनी स्नान भगवती ठाया पातला। पाचारुनी तीर्थाच्या पुजार्यासी वृत्तांत पुसीला उष्णोदकासी। विचारिता सांगे त्यासी उष्णोदक कारण ते। म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला।
त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली। उष्णोदकी स्नाना करिता तात्कालिक निर्मिते झाले सकळिक। आपुली नामे अलोलिक कुंडा लागी ठेविली। 12 वरुषे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास। यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना। ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत। ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे। मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री। पाहुनी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पतसे। आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन। भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे। अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता। तेणे करूनी हुताशन तप्तता पावती झाली ते समयी। शिववरद करी त्रिशूळ हाती तो बुडाकडोनी टाकिला महीमाथी। तेणे करूनी जीवन तप्त कुंडाप्रती मही लागी विराजले। भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलोलिक। आपण स्नान करोनी शुचिक करी भगवती माते ते। भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान। मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक। म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता। भोगावती जीवनाने माते स्नान घातले योगींद्रा। तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश। मग बोळवीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा। अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ। मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलूनी काळ क्रमितसे। यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी। वज्रबाई नाम तुझसी काय म्हणूनी सांगा हे। माता म्हणे तपोघना वसिष्ठ करिता जाहला हवना। तै शक्र पातला स्थाना या लागी महाराजा। तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी। तो इंद्रपातला देव कटकेसी सभास्थानी बैसावया। सभेत येता शचीनाथे उत्थापन दिधले नाही त्याते। म्हणूनी क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरितसे। ते पाहुनिया दाशरथी राम शक्तिमंत्रे दर्भमंत्रून। सोडिता झाला वज्रा कारण बहुतातडी लगबगे। मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रगट झाले महाभगवती। वज्र गिळूनी उदर आहुती करीती झाले ते समयी। यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान। मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले। मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिधले मागुती। मग सकळ ऋषी देवी मजप्रती नाव ऐसे स्थापिले। यज्ञ जाहला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती। परी श्रीरामे येऊनी ते क्षिती माते स्थापिले अद्यापि। ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा। ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मजलागी। किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती। परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा। रामे न्हाणिले शीतोदके तुवा न्हाणिले उष्णोदके। आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिधली त्वा।
असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नाथ पुसूनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोघन द्वारावती तीर्थ करून अयोध्येसी पातला ती कथा बहुसुरस होईल ती स्वीकारा पुढिले अध्यायास धुंडीसुत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तमाध्याय गूढ़ः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त।